जी फायनल मेरिट लिस्ट आहे बाळांनो, फायनल मेरिट लिस्ट ती तुमची 24 जुलैला लागणार आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही सगळे ग्रीव्हन्सेस वगैरे तुमचे सबमिट होतील. ठीक आहे, काय म्हटलं इथं, द फायनल मेरिट लिस्ट इज रिलीज आफ्टर द रिझॉल्विंग ग्रीव्हन्सेस सबमिटेड बाय द कॅन्डिडेट. तुमचे जे ग्रीव्हन्सेस असतील ते रिझॉल्व्ह होतील आणि त्यानुसार तुमची फायनल मेरिट लिस्ट 24 जुलैला येणार आहे. ठीक आहे, हे तर आता गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे, त्यानुसार थोडेफार रँक्स चेंज होणार आहेत का बाळांनो, थोडेफार होतील, जास्त नाही होणार. ठीक आहे, थोडेफार एकदम. ठीक आहे, ज्यांचं सपोज ओपनचं ओबीसी मध्ये कन्वर्ट झालं ग्रीव्हन्सेस थ्रू, ठीक आहे, त्यांची तिथे रँक थोडीफार ओबीसी मध्ये येऊन लागेल. मग ओबीसीची जी विद्यार्थ्याची रँक असेल ती थोडीशी खाली जाऊ शकते, है ना. थोडंफार चेंजेस होऊ शकतात, जास्त चेंजेस नाही होत फायनल मेरिट लिस्ट मध्ये. ठीक आहे, हा तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन वगैरे असते त्याच्यात खूप सारे चेंजेस होतात. ठीक आहे, आता बघूया तुमची फर्स्ट डेट. कॅप राऊंड 1. कॅप राऊंड 1 साठी एंट्री तुम्हाला भरावी लागेल, ऑप्शन फॉर्म भरावा लागेल. ठीक आहे, ऑप्शन फॉर्म तुमचा अराउंड 25 ते 27 तारखेच्या आसपास तुम्हाला भरावं लागणार आहे. 25 ते 27 तारखेच्या दरम्यान. आता ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 4 ते 5 दिवस देतात बाळांनो. ठीक आहे, म्हणून काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण लास्ट इयर फक्त 3 दिवस दिले होते म्हणून यांनी एस्टिमेशन इथं 3 दिवसाचं दिलेलं आहे. 25, 26, 27 ला तुमचा ऑप्शन फॉर्म भरणं असेल. ठीक आहे, पण तुम्ही असं कन्सिडर करा 4 ते 5 दिवस तुम्हाला भेटतील, है ना. ही कॉलेज लिस्ट खूप महत्वाची असते बाळांनो. या कॉलेज लिस्टमध्ये एक मिस्टेक तुमचं आयुष्य खराब करू शकते. ठीक आहे, ही कॉलेज लिस्ट खूप इम्पॉर्टंट असते. ही कॉलेज लिस्ट अशा पद्धतीने बनवा जेणेकरून तुमचे कमी जरी पर्सेंट आले तरी तुम्हाला एक चांगलं कॉलेज अलॉट व्हावं. अशा पद्धतीने प्रेफरन्सेस लावा. जर तुम्हाला नाही लावता येत बाळांनो, प्लीज पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. पर्सनल काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घ्या. ठीक आहे, लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल पण होते तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय का, पर्सनल काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घेतली. ठीक आहे, आणि असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. काय बाळांनो, कॉलेज लिस्टमध्ये मुंबईचे काही टाकून दिले, पुण्याचे काही टाकून दिले, ऍट द एंड एकही कॉलेज लागलं नाही. ती गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला. ठीक आहे, आता नेक्स्ट डेट बद्दल बोलूया. प्रोव्हिजनल अलॉटमेंट. ठीक आहे, आता तुमचं कॅप राऊंडचा तुम्ही फॉर्म भरला, तुम्ही 29 जुलैच्या आसपास तुमचा अलॉटमेंट लागून जाईल. आता मला गॅरंटी आहे, मी शुअर आहे बाळांनो, ही डेट डिले होणार आहे यावर्षी. ठीक आहे, आता हे सगळं शेड्यूल लास्ट इयरच्या शेड्यूलनुसार आहे. तुम्ही असं कन्सिडर करून घ्या 2 ते 3 ऑगस्टच्या दरम्यान तुमचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट लागेल पहिल्या वर्षाचं, म्हणजे पहिल्या राऊंडचं. ठीक आहे, पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला हे कॉलेज लागलं की 2-3 ऑगस्टच्या आसपास तुम्हाला समजेल. ठीक आहे, तेच म्हटलं इथं या पॅरेग्राफमध्ये, तेच म्हटलंय, तुम्ही रीड करू शकता. ठीक आहे, त्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स. आता जसं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल 2-3 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करावं लागेल. ठीक आहे, आता बघा हे जे शेड्यूल दिलंय बाळांनो हे एक्झॅक्टली लास्ट इयरच्या शेड्यूलनुसार दिलेलं आहे, पण यावेळेस ना खूप एक्सटेन्शन देत आहे सीईटीचे. खूप काय देत आहे, एक्सटेन्शन देत आहे. म्हणजे आता रजिस्ट्रेशन पण बघा किती दिवस पोस्टपोन होऊन गेलं, व्हेरिफिकेशन पण पोस्टपोन झालं. म्हणून मला तरी वाटतं ग्रीव्हन्सेस आणि फायनल मेरिट लिस्ट पण थोडं पोस्टपोन होईल. पण आपण पोस्टपोनमेंटच्या आधारे शेड्यूल नाही सांगत आहे, आपण जे एक्झॅक्टली लास्ट इयर शेड्यूल फॉलो केलं होतं त्यानुसार शेड्यूल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. 30 जुलै ते 2 ऑगस्टच्या आसपास तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स करावं लागेल. म्हणजे काय रे बाळांनो, तुम्हाला एक तर फ्रीज करावं लागेल ऑप्शनला, एक तर फ्लोट करावं लागेल, एक तर ऑटो फ्रीज करावं लागेल. ऑटो फ्रीज तर ऑटोमॅटिक होऊन जाईल, तुमची गरज येणार नाही. पहिल्याच राऊंडमध्ये पहिल्या नंबरचं कॉलेज लागून गेलं तर तुमचं ऑटो फ्रीज होऊन जातं. फ्रीज करणं म्हणजे काय, मला आता जे कॉलेज भेटलं मी समाधानी आहे, मला आता पुढच्या राऊंडमध्ये नाही जायचं, मला कॉलेज बुक करायचं, त्याला म्हणतो आपण फ्रीज करणं. फ्लोट करणं म्हणजे काय बाळांनो, हे कॉलेज मला भेटलंय की मी 1000 रुपये देईल, खिशात ठेवेल आणि नेक्स्ट राऊंडमध्ये जाईल. नेक्स्ट राऊंडमध्ये याच्यापेक्षा वरचं कॉलेज, फॉर एक्झाम्पल 50 कॉलेजची लिस्ट लागली, टाकलेली आहे तुम्ही, 40 नंबरचं कॉलेज तुम्हाला लागलं पहिल्या राऊंडला आणि तुम्हाला वाटतं की मला अजून चांगलं कॉलेज पाहिजे, 40 नंबरचं कॉलेज खिशात ठेवा. 1 ते 39 मध्ये चेक होईल. 1 ते 39 मध्ये जे कॉलेज लागलं ते तुम्हाला घ्यावं लागेल. 40 नंबरचं तिथं जाईल, ही गोष्ट समजून घ्या. 40 नंबरचं कॉलेज जाईल, ही गोष्ट समजून घ्या. म्हणून कॉलेज लिस्टमध्ये जे कॉलेज तुम्ही टाकताय त्याच्या वरचे कॉलेजेस सगळे चांगले पाहिजे. गोष्ट समजते, पहिल्या नंबरचं खूप चांगलं, सेकंड नंबरचं थोडंसं चांगलं, तिसऱ्या नंबरचं थोडंसं चांगलं, चौथ्या नंबरचं थोडंसं चांगलं, अशा पद्धतीने. गोष्ट समजते. चला आता नेक्स्ट असते तुमची, जसं तुम्ही फ्रीज फ्लोट करता, जे विद्यार्थी फ्रीज करतात त्यांना लगेच इन्स्टिट्यूटला अलॉट म्हणजे जावं लागतं. म्हणजे जे कॉलेज त्यांना अलॉट झालं त्या कॉलेजमध्ये जा, तुमचं सीट बुकिंग करा, किंवा जे फ्लोट करतात त्यांना फ्लोट करायला कॉलेजला जावं लागेल. ठीक आहे, किंवा ऑनलाईन पण करू शकतात. ठीक आहे, पण जर तुम्ही फ्रीज केलं तर तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं कॉलेजला. ठीक आहे, तुमची प्रोसेस स्टार्ट होऊन जाईल, है ना. त्यानंतर वॅकंट सीट डिस्प्ले. वॅकंट सीट्स तुमच्या जसं तुमचं 4 ऑगस्टला लगेच वॅकंट सीट्स डिस्प्ले होऊन जातील. की म्हणजे आता या पहिल्या राऊंडमध्ये समजा टोटल कॉलेजची सीट समजा 300 आहेत, 200 सीट्स भरले पहिल्या राऊंडला कॅप 1ला. कॅप 2ला किती 100 सीट वॅकेंट आहे. 100 सीट कोणत्या कॅटेगरीची वॅकेंट आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला वॅकंट सीट डिस्प्ले होतील कॅप 1चं जसं अलॉटमेंट होईल. ठीक आहे, त्यानंतर ऑप्शन फॉर्म एंट्री तुमची 5 ते 7 म्हणजे आता सेकंड टाइम ऑप्शन फॉर्म तुम्हाला नाही भरायचा. ज्या विद्यार्थ्यांना काही चेंज करू वाटलं ते एडिट करू शकतात. एडिट ऑप्शन फॉर्म इथं कन्सिडर करा तुम्ही, एडिट करू. परत तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोड नाही करायची सेकंड राऊंडला, ही गोष्ट समजून घ्या. एकच कॉलेज लिस्ट अपलोड करायचं. हा, जर तुम्हाला वाटलं की हे कॉलेज मला रिमूव्ह करायचं, टाकायचं, ते थोडंफार एडिट करू शकता तुम्ही. ठीक आहे, चला त्यानंतर तुमचा 10 ऑगस्टच्या आसपास तुमचा प्रोव्हिजनल अलॉटमेंट होऊन जाईल राऊंड 2चा. ठीक आहे, आता हे शेड्यूल मी परत बोलतोय, एक्झॅक्टली लास्ट इयरचं शेड्यूल मॅच केलेलं आहे आपण. ठीक आहे, त्यानुसार मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय. म्हणजे अलॉटमेंट तुमचं राऊंड 2 मध्ये कोणतं कॉलेज लागलं हे तुम्हाला समजून जाईल 10 ऑगस्टला. 11 ते 13 ऑगस्टमध्ये तुम्हाला फ्रीज फ्लोट करावं लागेल. सेकंड राऊंडला जे कॉलेज लागलं ते तुम्हाला फ्रीज पाहिजे का फ्लोट करायचे ते तुम्हाला तेव्हा करावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्हाला जे कॉलेज लागलं 11 ते 13 ऑगस्टमध्ये तुम्हाला जर फ्रीज करायचं असलं तर तुम्हाला रिपोर्ट करावं लागेल त्या कॉलेजला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सीओईपी लागलं, लगेच सीओईपीला पळावं लागेल तुम्हाला तिथं डॉक्युमेंट्स वगैरे द्यायला. ठीक आहे, आता वॅकंट सीट्स तुमच्या राऊंड
3 साठी वॅकन्सी डिस्प्ले होऊन जातील. राऊंड 2 मध्ये समजा आता पहिले 300 कॉलेजेस होते, कॅप 1 मध्ये 200 कॉलेजेस बुक झाले, कॅप 2 मध्ये 250 बुक झाले, आता 50 उरले, 50 टाका कॅप 3 मध्ये. ठीक आहे. आता कॅप 3 मध्ये तुमचे लगे कॅप 3 चा तुमचा ऑप्शन फॉर्म वगैरे एडिट करायचा असेल तर तुम्ही 18 ते 20च्या दरम्यान करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुमचं अलॉटमेंट होऊन जाईल. कॅप 3 मध्ये कोणतं कॉलेज लागलं हे तुम्हाला 23 ऑगस्ट पर्यंत समजून जाईल बाळांनो. ठीक आहे. गोष्ट समजते. ठीक आहे. त्यानंतर 24 to 26 ऑगस्ट मध्ये तुम्हाला चेक फ्रीज फ्लोट करावं लागेल राऊंड 3 साठीचं. ठीक आहे. राऊंड 3 मध्ये जे कॉलेज लागलं तुम्हाला पाहिजे नाही पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 24 ते 26 ऑगस्टच्या दरम्यान करायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर रिपोर्ट करावं लागेल तुम्हाला 24 ते 26 ऑगस्टच्या दरम्यान. ठीक आहे. कॉलेजला. ठीक आहे. त्यानंतर आता हिअर राऊंड 3 पर्यंतच कट ऑफ आहे. तुम्ही असं कन्सिडर करा की 10 सप्टेंबर पर्यंत तुमचे राऊंड 4 पण फिनिश होऊन जाईल. 5-6 सप्टेंबर पर्यंत तुमचा फिनिश होऊन जाईल. म्हणजे तुमचे कारण युजीसीची गाईडलाईन आहे बाळांनो, 15 सप्टेंबर पासून तुमचे सगळे कॉलेजेस स्टार्ट झाले पाहिजे, इन्क्लुडिंग सगळे तुमचे कॅप स्पॉट वगैरे सगळे फिनिश व्हायला पाहिजे. जर समजा 5 सप्टेंबरला पण तुमचा राऊंड 4 संपला, त्यानंतर 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर मध्ये तुमचे स्पॉट राऊंड होतील. स्पॉट राऊंड मध्ये काय करायचं